वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज सुट्टी होती आणि आज आमच्या इथे म्हणजे आमच्या सोसायटीचा आम्ही दरवर्षीप्रमाणे ना आम्ही मागे गणपती महोत्सव आम्ही साजरा करतो. तर आज गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि आज गणपती बाप्पाचं आगमन आहे. आज 8 वर्ष पूर्ण झाले आहेत आमच्या मंडळाला आणि आम्ही गणपती बसवतो त्याला 8 वर्ष पूर्ण झालेत आणि आज आम्ही चाललो तिकडे गणपती बाप्पांना. लग्नाला वर्ष होती तेवढ्या गणपतीला वर्ष. हां, अंक्या बोलते काय? अंक्या बोलते जेवढ्या आमच्या लग्नाला जेवढी वर्ष झालेत ना तेवढी वर्ष म्हणजे गणपती बाप्पाला बसून म्हणजे 8 वर्ष झालेत. तिला बरं वाटत नाही सकाळपासून, पण ती मला बोलली की तू जाऊ नये थोडं बघा नंतर वाटलंच घरी आहे. तर मी जातो आहे थोडंसं तिकडे, तुम्हाला तिकडे दाखवीन कशी मजा करतो आम्ही, कशा गणपती बाप्पाला आणताना जसं हे करतो तर तुम्हाला सगळं दाखवेन. फायनली मित्रांनो मी इथं आलो आहे, गणपती इकडे येतो मागून. गाडी माझा मित्र झाला सुमेश धसाडे आणि तुम्हाला गणपती दाखवतो येतोय तो. गणपती बाप्पा कांदुलीला पोचलो आहे गणपती बाप्पाला. आता इथे आम्ही आलो आहे साईधामला कांदुलीला. ॲक्च्युली हर वर्षी आम्ही गणपती बोडवलीवरनं आणतो बरोबर ना, पण ह्या वर्षी आम्ही बुक केलेलं विलेपार्लेला. तर यावर्षी तिकडनं मूर्ती आली म्हणून आम्हाला लेट झाला एवढं ती यायला. आता तिकडनं पुढे आता फुल ढोल ताशा वगैरे सुरू होणार आहे. मेन आगमन आता आम्ही तिकडनं आता इकडनं आम्ही पूर्ण काय या टायमाला हे आमचं परात शेजवळ आमचा मित्र खास. तर काय सांग तरी आता काय ढोल पथक दरवर्षी असतो आणि आमच्या इथे एरियामध्ये जेव्हा गणपती होतो ना तेव्हा डीजे मेन आकर्षण डीजे आमच्या इकडचेच आहे. आता जेव्हा सुरू होईल ना तेव्हा तुम्हाला मी भेटतो. ये हे आमचे दुसरे मित्र परम मित्र सतीश पटकरे. कुठे हार्दिकला यायचं थांब काढ फोडो गणपती बाप्पा. बाप्पांच्या मूर्तीला आम्ही आता इथे उभी केली आहे आता, कारण आता इकडनं पुढे जे आम्ही करणार आहे ना ते ढोल ताशा पथक इकडनं सुरू करणार आहे. आम्ही वाजवत घेऊन जाणार एरियामध्ये. तुम्हाला दाखवलं की हे चाललं आहे ते ढोल ताशाचं पथकचं ते तयारी ही ते ताशा वाजवते, ढोल ताशाचं हे चालू आहे, सेटअप चालू आहे पूर्ण.
आमच्या गणपतीचे जे अध्यक्ष महोदय आहेत ते हे आमचे संकेत साजवेकर गेल्या 8 वर्षापासून असंच पूर्ण सपोर्ट करतात, पूर्ण व्यवस्थित पूर्ण जे सेटअप आहे ना ते हे लोक हेच करतात गणपती आणण्यापासून गणपती विसर्जन करेपर्यंत. तुम्ही काय बोलणार आहे? मी काही नाही बोलत आहे. 8 वर्ष झाले आपल्या गणपतीला आणि खूप छान यावर्षी तर खूप छान गणपती त्यांनी सिलेक्ट आणि प्रत्येक गणपती जो सिलेक्ट करतात हे करतात हर वर्षाने. खूप छान असतं गणपतींचं ते डिझाईन मूर्ती खूप छान असते. तर मित्रांनो मी आलो आहे कपडे चेंज करून थोडं फ्रेश होऊन आलो आता आणि गणपती बाप्पांचा आता जोरामध्ये निघतात. आता माझी तयारी झाली आता बँडो वगैरे सुरू झाला आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो आता शूटिंग करतो.
एके ठिकाणी अशी आपण लावली आहे. मी तुम्हाला लास्ट टाइम बोललो होतो की आता जे आपलं बँजो आपलं बँजोचं होतं आणि डीजे होतं. बँजो आता संपलं, बँजोवाला गेले. आता आपण इकडे आपण आता तुम्हाला डीजे सेटअप दाखवतो. डीजे लाड तर मित्रांनो, डीजे वगैरे सगळं नाचून वगैरे सगळं झालेलं आहे. आता गणपती बाप्पाला मंडपामध्ये स्थानबद्ध करायची तयारी सुरू होणार आहे. आता गणपती बाप्पाला मंडपामध्ये आम्ही घेऊन जातो. तर मित्रांनो, रात्रीचे वाजले आहेत 2 आणि फायनली गणपती मंडपामध्ये स्थानबद्ध झालेले आहेत. तर आणि मला पण आता खूप कंटाळा आला आहे, आता मला झोप आली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल विच इज फन विथ फॅमिली.